मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. तसं तुमचं आमचंही मरण 6-6 महिने अगोदर सुद्धा कळतं मला. इथं दोन गोष्टी विसरलं नाही पाहिजे. दोन गोष्टी, एक मरणाला आणि दुसरं त्या परमेश्वराला विसरलं नाही पाहिजे. नेमकं आमच्याकडून तोच घोळ होतोय जास्त. आम्ही मरणालाही विसरलो आणि त्या परमेश्वरालाही विसरलो. तुम्ही आपण मरणाला किती जरी विसरलो त्या मरणाच्या खात्यावरचा जो प्रमुख आहे ना, तो आम्हाला कधीच विसरला. अजून एक सोपं करून सांगतो. तुम्ही आपण बँकेतून किती कर्ज काढा, तुम्ही हप्ते भरायला विसरताल, पण बँकेतला मॅनेजर नाही ना, एक ना एक दिवस होत नाही नोटीस आल्याशिवाय राहणार आहे मला नोटीस. तशाच पद्धतीने तुमची आमची देखील सुद्धा नोटीस येते. 6 महिने अगोदरपासून नोटीस येते महाराज. हे तुमच्या आमच्या बऱ्यापैकी लक्षात येत नाही. पण ज्या वेळेस रामायणामध्ये राजा दशरथ राजा सकाळी स्नान संध्या झाली आणि मुकुट घालण्यासाठी ज्यावेळेस आरशासमोर गेले, कानाच्या पाठीमागचा एक केस पांढरा दिसला. त्यांना असं वाटलं अगदी आपला अंतकाळ अगदी थोड्या दिवसावर आला, 6 महिन्यावर आला. आणि कानाच्या पाठीमागचा एक केस जर पांढरा झाला, मृत्यूची या भेटी जवळी आले. झाला तर दशरथ राजाच्या लक्षात आलं का इथून पुढचं हे राज्य आता रामाच्या ताब्यात द्यायला हरकत नाही. कोणाच्या लक्षात आलं हे? आपण अख्खं पांढरं होतो तरी निळ लागत कधी कधी. म्हणून उपजल्या पिंडा मरण सांगते की हे 2 सोहळे निश्चित महाराज निश्चित आहे. माऊली ज्ञानेश्वरीत 18व्या आता 101 क्रमांकाची ओवी खर्च करतात की देहाच्या गावालिया जन्ममूर्तीच्या सोहळ्या ना म्हणून हे धनंजया जया परे. बघा अजूनही पुढचं लक्षण सांगितलं. ज्या वेळेस तुम्ही आपण आकाश अगदी कोरधट आहे, आकाश अगदी कोर आहे आणि सकाळच्या वेळेस आपण पूर्वेकडे चाललो असेल तर आपली सावली निसर्गाच्या नियमानुसार कोणत्या साईडला पडली पाहिजे? असे बघू, आपली सावली कोणत्या साईडला पडली पाहिजे? पश्चिमेला. आणि ती जर निसर्गाच्या विरोधात दक्षिणेकडे जर पडली तर समजून घ्यायचं नागरी बाबा आपली आता 6च महिने राहिले. तुमचे 6च महिने राहिले. याच्याही पुढचं लक्षण सांगितलं. सकाळी स्नान संध्या करत असताना, आंघोळ करत असताना बादल्याच्या बादल्या जरी पाणी घेतलं बरं का, रामंगावचे मामा, बादल्याच्या बादल्या बकेटी पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये जर खांदा, दोन्ही खांदे आणि छातीचा भाग जर कोरडा राहिला तर अर्जुन आबा समजून घ्यायचं तुमच्या आता 3च महिने राहिले. याच्याही पुढं आता अगदी जिकडे तिकडे पाणी आपल्याला बघायला मिळतं. गुडघ्यावर नितळ पाण्यात जर आपण उभं राहत असन आणि त्याच्यामध्ये हात पाय सगळं काही दिसत, हात पाय इथपर्यंत गळ्यापर्यंत सगळं दिसत असन आणि आपलं डोकं जर त्या पाण्यात दिसत नसल तर समजून घ्यायचं बंडभाऊ तुमचा आता 1च महिना राहिला. अजूनही पुढचं लक्षण सांगतो. आता दोन्ही कानामध्ये असे घट्ट बोट टाका तुम्ही, असा गुण असा नाद येतो. गुरुजी असा गुण असा नाद येतो. तो जर नाद नाही ऐकायला आला तर समजून घ्यायचं न दिसला जाणारे न भूती कधी कधी उत्तर जातं अवघड जातं. आणि तसं नाही बरं का, सगळ्यासाठी कानी घालून या बोट नाद जे पाहावे न दिसता जाणावे 9 दिवस. बरोबर आहे ना? सरळ सोपं जातं, उलटा अवघड जातं. जसं उजळणी सरळ
सरळ सोपी जाते. 81 82 83 84 85 80 87 88 89 90 91 92 93 95 91 92 93 94 95 96 97 98 99 100. आता मला उलट आता उलट महाराज उलट जरा प्रयत्न तरी करू आपण. 100 99 98 97 96 95 94 93 92 91 89 88 87 86 85 84 83 82 81 79 78 77 76 75 74 73 72 71 70 69 68 67 67 66 65 64 63 62 61 60 59 58 57 56 55 54 53 52 51 काली घालून या बोटनादाचे पाहावे न दिसता जाणारे 9 दिवस. डोळ्याला असं घट्ट प्याक करा तुम्ही, असं घट्ट, आणि त्यावेळेस असं चक्र दिसतं. ते जर नाही दिसलं तर न दिसता जाणारे 7 दिवस. हा, डोळे घालून या बोट चक्र जे पाहावे न दिसता जाणारे 7 दिवस. आता पुढील सांगितलं, ज्याच्या त्याच्या भोवया ज्याच्या त्याला दिसतात. ज्याच्या त्याच्या भुवया ज्याच्या त्याला दिसतात, आणि त्या भुवया जर नाही दिसला तर आयुष्याची गणना 5 दिवस. भुवयाच्या गाठीन आमच्या लक्षात येईल. एका खेडेगावामध्ये एका तरुण चढतार मुलगा मरण पावतो, आणि त्याची म्हातारी आई वडील जवळ बसून जोर जोरात रडता. आणि रडता तेवढ्यात माझ्यासारखे महाराज तिथून जवळून चालले. मी आमचे राहुल गुरुजी आम्ही जवळून चाललो, आणि आमच्याकडे कोण आणखीनच पोटात उकळ्या फुटल्या आणि म्हणायला लागल्या, असा पुढे देव असतो का तुमचा? तुमच्या देवाकडे काही न्याय आहे का नाही? साऱ्या गावात काही महाच पोरग दिसलं का? म्हणजे दुसऱ्याची. म्हटलं आजीबाई थोडं शांत व्हा, असं करा, घरात ग्लास भर दूध आहे का? ग्लास भर काय, टंकर भरून घ्या ना. पुढे महाराज लोकांना पाजून वाया जायचे. ग्लास भर दूध आणलं. मग त्या ग्लास भर दुधात आम्ही खिशात पिठी साखर होती. शास्त्री बाबा खिशात पिठी साखर होती, पण त्यांना वेगळंच वाटलं, विभूती वाटली. मी असं फिरून घेतलं आणि 7 वेळेस त्या प्रेतावरून उतरवलं. किती? 7 वेळेस उतरवलं. आणि म्हटलं आजीबाई असं करा, हे ग्लास भर दूध तुम्ही घ्या, हे दूध तुम्ही घेतलं का तुम्ही जाताल, आणि तुमचा मुलगा जिवंत होईल. तुम्हाला काय वाटतं आजीबाई? घेतला असेल? खरं सांगा. असं खरं बोललं पाहिजे कीर्तनात. हा, घेतला असतं म्हणजे महाराज मी दूध. मला काय मुलगा मरा वाटतो काय? मी काय दुसऱ्याच्या आईसारखी का? पण मग मी गेल्यानंतर म्हाताऱ्याचं कसं होईल? मरण सांगतो महाराज, मरण. आणि आता म्हातारी बाबा जोर जोरात रडत होते. म्हटलं बाबा, हा, एक ग्लास भर दूध तुम्ही घ्या, हे दूध तुम्ही घेतलं का तुम्ही जाताल, आणि तुमचा मुलगा उठून बसेल. तुम्हाला काय वाटतं बरं बाबा? आता आप्पा खडबाब, मला काय मुलगा मारा वाटतो काय? मी काय दुसऱ्याच्या बापासारखा कृतज्ञ नाही का? पण मग मी गेल्यानंतर नातू मायाशिवाय घातलाय नातूमध्ये. आता शेवट पत्नी बघा, पत्नी बायको त्याच्याजवळ बसून रडत होते जोर जोरात. आणि रडता हा, म्हटलं ताई असं करा, हे ग्लास भर दूध तुम्ही घ्या, हे दूध तुम्ही घेतलं का तुम्ही जाताल, आणि तुमचा नवरा उठून बसेल. तुम्हाला काय वाटतं बरं आता? हा, हे आता नाही कळत, हे शेवट कळो येईल अंत पुण्य असं लागतं महाराज, पुण्य.
आमच्या काळे साहेबाची खरं साध नाही म्हणून महाराज एवढं मोठं वातावरण कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी रांडा पोरे कळ किंवा शेतीची कामिनी दूर राही पाहुणाची माई बाप पाहुणाचे गण गोत मृग जळवत जाईल नाही महाराज शेवटी म्हणत आहे त्यावेळेस मला काही नवरा मारा वाटतो का मला काही नवरा मारा वाटतो का हा पण ज्यांनी त्याला जन्माला घातलं त्यांनीच घेतलं नाही तर मात्र काय लढलं म्हटलं मग तुम्ही सगळेच राहू द्या मी घेतलं तर चालेल का हा घ्या ना म्हणे महाराज मग तुम्हाला कोणी म्हणे मागण पुढं म्हटलं मग मी संन्याशी दिसतो का तुम्ही कधी दूध घेतलं ना तुमच्या नावाचा मी चौकात पुतळा उभारू दरवर्षी 7 दिवसाचा सप्ताह करू कायद्याच्या पंक्तीला बुंदीचे लाडू करू म्हटलं हा आता दृष्टांत वाचा करा सिद्धांत असा आहे मरण निश्चित आहे त्रिकाल बाधित सिद्धांत आहे पण ते आवडतं का मरणेच निर्विवाद विठाला अवताराच्या अवतार गेले हे आमच्या लक्षात आलं मृत्यू निश्चित त्रिकाल बाधित सिद्धांत हे लक्षात मरण निश्चित हे आमच्या लक्षात आलं पण इथून गेल्यानंतर या जीवात्म्याला सद्गती प्राप्त होईल याच्यासाठी एखादं शास्त्रामध्ये एखादं पुराण विधी तर त्याच्यासाठी 18 पुराणापैकी बऱ्याच पुराणात कथा भाग आलेला आहे मग ब्रह्मवैवर्त पुराण स्कंद पुराण विष्णू पुराण वायू पुराण त्यात गरुड पुराण हे असे जन्माचा आणि मरणाचा लेखजोखा चांगलं वाईट कर्म आणि इथून गेल्यानंतर या जीवात्म्याला सद्गती कशी प्राप्त होईल त्याच्यासाठी गरुड पुराण आहे विठाला थोडा तरी गरुड पुराणाचा विषय झालाच पाहिजे त्याच्याकरता 2-5 मिनिटं विषय घेऊ आणि 10 दिवस इथून पाठीमागं जाऊया ज्या दिवशी व्यक्ती जाते व्यक्ती गेल्यानंतर तुमच्याकडे किती दिवस ठेवतात बरं 4 दिवस 8 दिवस कसं काय पिंपळगावला नाही लवकर आवरा पाण्या पावसाचे दिवस आहे कामाचे दिवस आहे मक्का मोडाचे दिवस आहे लवकर आवरा कुणीतरी एक जण जातं 3 लाकडं घेऊन येतं त्या 3 लाकडापैकी 2 आता सरळ ठेवले आणि एका लाकडाचे महाराज 2 ते 2.25 फुटाचे तुकडे म्हणजे किती 4 का 5 हा 5 तुम्ही सर्व सुज्ञ तज्ञ जाणकार मंडळी असल्या कारणाने विषय थोडा जबाबदारीने हाताळण्याचा प्रयत्न करू आता 5च का तर हा पंचतत्वापासून बनलेला देह पृथ्वी आप तेज वायू अग्नी हे देखील सोबत द्यावं लागतं आता पुढचा विधी त्या तिरडीवर हे प्रेत ठेवलं आता पहिले सुतळी होती आता चांदीचा आता बदलला आता त्या सुतळीचे तुकडे करावं लागेल ती दोरी अखंड ती दोरी कोणती जो वरी प्राचीनाची दोरी आता पुढचा विधी सांगितला सोबत अग्नी घ्यावा लागतो अग्नी घेत असताना 3 दोन्ही 6 काड्याचा पाळणा करावा लागतो का 4 दोन्ही 8 बोला कडे बोला आपलं कीर्तन म्हणजे तुम्ही आम्ही खेळले गादारवळी आले तुम्ही आम्ही खेळली वा 2 वाजे लोक चाललं तरी अशा पद्धतीने मोकळं बोला किती 3 दोन्ही 6 काढे बरोबर आता 3 दोन्ही 6च का 4 दोन्ही 8 काढ्याचा पाळणा असताना किती भारी वाटलं असतं पण 3 दोन्ही 6च का तर हा शेड विकाराने बनलेला दे काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे देखील सोबत द्यावं लागतं आता पुढचा विधी खांदेकरी पुढे निघाले रडणारी पाठीमागून हजारो जनसमुदाय आणि रडणारी पाठीमागून माया आता त्या ठिकाणी जन्माला आलो त्यावेळेसही 5 वर्षाला भजन आणि जातो त्यावेळेसही भजन आता भजन काय करावं लागतं बघा आता भजन करता का सगळेच भजन नाही अंतमित्र मी एक ठिकाणी बघितलं हा भजन करणारे तेवढी भजनी मंडळ तेवढं भजन चालतं पाठीमागून गप्पा रडणारे रडता जळणारे जळतन पाठीमागं गप्पा हा कृष्ण बाबा पाठीमागे गप्पा एक जण म्हणायला लागलं हे तुमच्याकडे पाणी कसं काय पुढे चाललो आपण हा पाणी कसं काय हा माग उन्हाळ्यात हा आमच्याकडे एक ठेप होतं तुमच्याकडे स्थळ आहे ते पुढं चाललो आपण एवढ्या वेळ तरी महाराज तेवढ्या वेळ तरी शांत महाराज स्मशानभूमीकडे चालून तेवढी वेळ तरी आमची शांततेची पाहिजे आणि त्याच दरम्यान महाराज स्मशानभूमी हे सगळं ऐकते आणि रिटर्न संदेश करते अरे मंजिल तू तेरी यही थी बस जिंदगी गुजर गए आते आते मंजिल तू तेरी यही थी बस जिंदगी गुजर गए आते आते क्या मिला तुझे इस दुनिया से तुझे अपनों ने ही जला दिया जाते जाते प्रपंच अगदी स्मशानभूमीत गेलो आणि स्मशानभूमीत गेल्यानंतर हे ज्यावेळेस सरणावर प्रेत ठेवलं एक अभंग आहे महाराज त्यावेळी तुकोबरांचा झाला प्रेत रूप शरीराचा
भाव लक्ष्याला ठाव रणती रात्र दिवस काम क्रोध माया करती हाय हाय यम धर्म. आता पाणी पाजण्याचा कार्यक्रम बरोबर ना. हा फिरविला घट फोडीत चरेल महावाक्य ध्वनी बोंब झाली आणि प्रत्येक चक्राला आपण तो दगडाचा ठोका मारतो. आता तो दगड कोणता तुम्ही म्हणशाल एवढ्या पंचायती कुराल तुला अंधच काय हा तो दगड महाराज परत गरुड पुराण शास्त्रात जाऊया. तो दगड सांगितला 25-30 वर्षाच्या अगोदर मूल बाळ ज्यावेळेस जन्माला यायचं त्यावेळेस नाळ दगडाने तोडायचे. आता परिवर्तन झालं ब्लेड पान कायच्या आता परिवर्तन झालं पण शास्त्रात अजूनही आपल्याला जिवंत पुरावे पाहायला मिळतात. तिथून पाठीमागं आपण आलो माघारी आल्यानंतर वेशीच्या ठिकाणी वेसावा घेतो तिथं बागानाचा पाला खातो. हा कशाचा हा जागी तुम्ही जागे मग लिंबाचा पाला खातो. आता लिंबाचाच पाला का खावा लागतो. एक दादाला विचारलं मग दादा लिंबाचा पाला का खावा लागतो. त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्ताप्रमाणे उत्तर दिलं म्हणे महाराज लिंबाचा पाला खात असताना जर तो गोड लागला तर समजून घ्यायचं यांच्या पाठीमागं अजून कोणीतरी जाणार. राम बोलो भाई काही संबंध आहे का लिंबाच्या पाल्यातून जाण्याचा. कोणी जगत आहे नाही लिंबाच्या पाल्याने कोणी मरत नाही पण मुख शुद्धी करण्यासाठी तो पाला खावा लागतो. लक्षात येतो ना विधी. हा मग याच्याही पुढं महाराज याच्याही पुढं घरी आल्यानंतर प्रत्येकाने त्या दिवशी ज्या घरातून जीवात्मा गेलेला असतो त्या घरी त्या दिवशी चूल पेटायची नाही. बाहेरून आले सेवन करायचं आणि तेवढ्यात महाराज जे मंडळी अंतविधीला आलेले असतात त्यांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या घरी गेल्यानंतर स्नानही करायचं. तसं जर शास्त्रात बघितलं आणखी त्या दिवशी जमिनीवर झोपायचं असं सांगितलं. आता झोपत नाही कोणी तो भाग वेगळा. याच्या अगोदर कोणी झोपलं का चला रामाने जाऊ द्या रामाने चला प्रभू रामचंद्र भगवंत काही गरज होती की महाराज ते तरी या विश्वाचे चालक मालक होते. मी बोलविला वेद बोले मी चालविला सूर्य चाले मी हालविला प्राण झाले तो जगात चाली येतात जिन्हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गात धरिले सत्ता मात्र आपुली तुझी या सत्य निवेदाशी बोलणे अजून वृक्षाची या पाणी हाले ज्याची सत्ता अजून चाले हे शरीर कोण अशी कितीतरी प्रमाणे तो सत्ताधीश असलेला परमात्मा पण काही गरज होती का. पण हीच परंपरा इथून तिथून अशीच चालत राहो म्हणून तिथे जमिनीवर झोपले. तुम्ही आपण महाराज 15-20-30 वर्षापासून ही परंपरा करत नाही. हा या विधीची ही वाडवडिलापासूनची परंपरा आहे. माऊली ज्ञानेश्वरी तिसऱ्या अध्यायात परत 158 क्रमांकाची ओवी खर्च करतात की हे तो वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविती तेची ये राणू स्थिती सामान्य सकळ विठाल. पहिला दिवस संपला दुसरा तिसऱ्या दिवशी रक्षा 4, 5, 6, 7, 8, 9, 10 दशक्रिया विधी. आजच्या दिवशी तळंगीचा कार्यक्रम आपण म्हणतो. आजच्या दिवशी अनेक दान करावं लागतं. वस्त्रदान कांचनदान भूमिदान गोदान चप्पलदान अन्नदान काठीदान का तर आजच्या दिवशी महाराज हे दान केल्यानंतर उद्याचं 11वं 12वं आणि 13व्या दिवशी हा जीवात्मा महाराज पुढचं मार्गक्रमण करणारे. बऱ्याच वेळेस शंका निर्माण होती महाराज आणि हा ज्यावेळेस व्यक्ती जाते त्या दिवशीपासून जात नाही महाराज. 13 दिवस स्मशानभूमीपासून तर घरापर्यंत आणि घरापासून तर स्मशानभूमीपर्यंत येरधार करत असते. मग इथं शरीर तर महाराज शरीर तर इथं जाळल्या जातं त्याची तर राख होते. मग आत्म्याचं काय आत्म्याच्या बाबतीत जर विचार केला आत्मा हा अविनाशी महाराज ज्याचा कधीच नाश होत नाही ना त्याला अविनाश म्हटलं गेलं. बघा त्याला जाळलं तरी जाळल्याही जात नाही कापलं तर कापल्याही जात नाही महाराज. बघा गीतेत गोड वर्णन केलं की नैनम छंदंती शस्त्राने नैनम दहती पावका. अशा पद्धतीने त्याच्या शस्त्राचाही त्याच्यावर वापर होत नाही. 13व्या दिवशी पुढचं मार्गक्रमण वरती मग खाली जसं जसं आपलं कर्म असन तसे तसे पुढचे सजा असते. जर चांगलं कर्म केलं तर करा हरिभक्ती परलोक येईल कामा सोडविन यमा पासून या. जर वाईट कर्म आमच्याकडून जर घडलं तर वरती गेल्यावर असं म्हणत नाही भुले बाबू वरती या दूध घ्या चहा घ्या कोरोनाचा काढा घ्या असं नाही तिथं वरती. मग थोडी माता कोण आहे. अशा पद्धतीने पुढचं मार्गक्रमण पण आपल्याकडे वेळ कमी होईल तेवढा विधी आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला. परंतु काही साधकांनी आणि जगद्गुरु तुकोबरायांनी बघितलं की तुम्ही गेल्यानंतर बाबांनो शास्त्रानुसार हा सगळा विधी होणार आहे पण आज असं काही कर्म करा. ही कर्मभूमी आहे. कर्मभूमी आईचं ठाव व्यवसाव जाणावा असं काहीतरी कर्म करा जेणेकरून पुढची पोचपावती चांगली राहील. म्हणून ज्या संसाराला या शरीराला तुम्ही आलात ना बाबांनो उठा त्या परमात्म्याची शरणागती करा. अभंग
मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.